रामकृष्ण हरी मित्रांनो, आज कोपरगावमधील परजनी पाटील आणि संगमनेरचे तांबे पाटील यांच्या लग्नाला जायचा योग आला. तर जेव्हा लग्नामध्ये एंट्री केली तेव्हा तुम्ही बघू शकता मित्रांनो, एकदम सुंदर प्रकारचे लाईटिंग आणि त्या पद्धतीने खूप छान प्रकारे व्यवस्था केलेली होती. लाईटिंग बघूनच आम्ही थक्क झालो. तुम्ही बघू शकता मित्रांनो. त्यानंतर फोटो सेशन केला. फोटो सेशन झाल्यानंतर मित्रांनो एंट्री चालू होती. ॲक्च्युली माणसांची जायची गर्दी खूप चालू होती. त्यानंतर बघू शकता मित्रांनो, असं भरपूर मोठं असं स्टेज डेकोरेट केलेलं होतं. जो इव्हेंट मॅनेजमेंट होता त्यांनी खूप छान पद्धतीनं डेकोरेट केलेलं होतं. डेकोरेशन बघूनच सर्व माणसं थक्क झालेली होती. ज्यावेळेस गेलो मित्रांनो, अक्षरशः लोकांची गर्दी बघून आम्ही थक्क झालो. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो गर्दी किती. ॲक्च्युली ही गर्दी जी बघताय मित्रांनो, ही जवळपास निम्मी गर्दी कमी झालेली. यापेक्षा जास्त गर्दी होती. जवळपास आपण बघितलं तर एक 10 ते 15,000 माणसांची गर्दी होती. ही जी गर्दी पाहता मित्रांनो, ही लग्न लागल्यानंतरची गर्दी, म्हणजे त्याच्यावरून तुम्ही अंदाज काढू शकता की लग्नामध्ये किती गर्दी असेल. आत्ताच जर सुमारे बघितलं तर 15 ते 20,000 माणसांची गर्दी आणि जेवणासाठी असे 15 ते 20 स्टॉल लावलेले होते. प्रत्येक स्टॉलवर त्याच पद्धतीनं गर्दी होती. ते व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुम्हाला पुढे दाखवेन. तुम्ही बघा स्टेज किती छान डेकोरेट केलेलं होतं. इव्हेंट मॅनेजमेंटनी खरंच खूप 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 छान काम केलेलं होतं. त्यानुसार तुम्ही बघू शकता मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी LED स्क्रीन लावलेले होते, जेणेकरून दूर थांबलेले पाहुणे असेल किंवा दूर थांबलेली मंडळी असेल त्यांना स्क्रीनवर दिसून समजू शकतील की काय चालू आहे. त्यानुसार मी सायशाला दाखवत होतो की स्क्रीनवर काय चालू आहे, कशा पद्धतीने लाईटिंग आहे. सायशूर TV म्हणून सगळ्या गोष्टी बघत होती. सगळं उरकल्यानंतर वेळ होती ती जेवणाच्या हॉलमध्ये जायची. जेवणाच्या हॉलमध्ये एंट्री करताच बघू शकता मित्रांनो, खूप सुंदर डेकोरेशन असं झालेलं होतं. त्यानंतर जसं हॉलमध्ये शिरलो तुम्ही बघू शकता, स्वतःच्या हाताने जेवण घेऊन मस्त भारतीय पद्धतीची जी बैठक होती जेवणाची, त्या पद्धतीने सर्व माणसं मनसोक्त आनंद घेत होतात. त्या पद्धतीनं आम्ही लाईनला उभं राहिलो. तुम्ही बघू शकता मित्रांनो, ज्या लाईनला आम्ही उभा आहे, ज्या काउंटरला आम्ही उभा आहे, असे जवळपास 15 ते 20 काउंटर आणखी चालू होते. म्हणजे आपण अंदाज घेऊ शकतो की किती माणसांची गर्दी होती. आत्ता आम्ही 11 नंबर काउंटरला उभा होतो. 11 नंबर काउंटरमध्ये आम्ही जेवणाचं साहित्य वगैरे घेतलं, जेवणाचा मेनू घेतला आणि तो जेवणासाठी सुरू केला. अशा पद्धतीनं खूप छान जेवण होतं. जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही फायनली भेट घेऊन निघण्याचं ठरवलं. जेवण झाल्यानंतरचा प्लॅन आधीच ठरलेला असल्याकारणाने काही ठिकाणी स्पेशल असे फोटो सेशन करण्यासाठी पॉईंट बनवलेले होते. ते पॉईंट इतके छान होते. तिथं आम्हीही 2-3 फोटो काढले आणि मग निघलो ते भेट घेण्यासाठी. फायनली मित्रांनो वेळ आली ती बाय बाय करण्याची. मित्रांनो तुम्ही पाहू शकता की हायवेवर खूप गर्दी आणि पोलिसांची सुरक्षितता खूप होती. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम.